नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक नंतरचं महत्त्वाचं रेल्वे स्थानक अशी ओळख असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकावर पर्वणी काळात प्रवाशांची मोठी गर्दी उसळणार आहे। त्या दृष्टीने मनमाड रेल्वे स्थानकात मूलभूत सुविधांची वाणवास दिसते। मनमाड रेल्वे स्थानकातून दररोज 20,000 प्रवासी प्रवास करतात। कुंभमेळ्यात हीच संख्या 4 पटीने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। त्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्थानकात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा रेल्वे प्रशासन करत आहे। सुरक्षा के लिए हम लोगों ने एक्स्ट्रा फोर्सेस बुलाई गई हैं आरपीएफ और जीआरपी की, और उसके लिए उनको जो उनके रहने का बंदोबस्त और उनके लिए सीसीटीवी वगैरह कैमरे लगाने की व्यवस्था करी जा रही है। मात्र मनमाड रेल्वे स्थानकात बुकिंग खिडक्यांची कमतरता आहे। प्लॅटफॉर्म 3 आणि 4 ला जोडणाऱ्या समांतर पादचारी पुलाचं काम देखील अपूर्णच आहे। स्थानकावरची 6ही सार्वजनिक शौचालये बंद आहेत, तर नळांना पाणी नाही, पाणी आहे तर तोट्या नाहीत। प्लॅटफॉर्मवर ठिकठिकाणी खड्डे पडले तशी तक्रार प्रवासी करत आहेत। मनमाड रेल्वे स्टेशनवर सर्व सोयी या उपलब्ध झाल्या पाहिजे। उदाहरणार्थ पाणी, हे पाणी भाविकांसाठी उपलब्ध झालं पाहिजे। त्याचप्रमाणे शौचालयाची अतिशय गंभीर परिस्थिती मनमाड रेल्वे स्टेशनवर आहे। मनमाड रेल्वे स्टेशनवर तशी सुरक्षा नाही, आरपीएफचं बळ आणि तुमच्या जीआरपीचं हे अतिशय कमी प्रमाणात आहे। मनमाड रेल्वे स्थानकावर 46 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, तर आणखी 125 कॅमेरे बसवले जाणार आहेत। मात्र सध्या केवळ 26 कॅमेरे सुरू असून त्यांची कार्यक्षमताही यथातथाच आहे। तर मेटल डिटेक्टर फक्त मुख्य प्रवेशद्वारावरच आहे। इतर ठिकाणी तशी काही तरतूद देखील नाही। विशेष म्हणजे लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतोय। 26 टीवी है, पूरी तरह से चालू है। योग्य ते बंदोबस्त अवेलेबल आहे, तेवढा बंदोबस्त लावलेला आहे। आधी पहिल्यांदाच मॅनपॉवर कमी असल्याने बंदोबस्त थोडा कमीच आहे। बंदोबस्ताची आवश्यकता होती, बंदोबस्त मिळाला नाही, बाहेरचा बंदोबस्त मिळाला नाही। एकंदरीतच मनमाड रेल्वे प्रशासन स्वतःची पाठ थोपटून घेत आहे। मात्र प्रत्यक्षात त्रुटींचीच यादी भली मोठी आहे। त्यामुळे निदान 29 तारखेला होणाऱ्या पहिल्या पर्वणीपर्यंत तरी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील का, असा सवाल विचारला जातोय। नाशिकहून निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।